मोशीमध्ये दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या कृषी प्रदर्शनाला आम्ही काल भेट दिली. बघा, मुलांनाही खूप त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी होती. चिकू पिकू म्हणून मुलांसाठीचा एक सेक्शन होता. खूप छान. आम्ही दरवर्षी भेट देतो. नवीन तंत्रज्ञान काय आलं आहे, काय माहिती मिळते, कोणकोणती उपकरणं आलेली आहेत हे पाहता येते. तसंच मुलांना त्यांनी चिखलापासून मूर्त्या करायला क्ले ॲक्टिव्हिटी ठेवल्या होत्या. तसेच वेगवेगळे हाताचे स्पंज, त्याच्यावर त्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी होत्या. मुलांसाठी खूप छान पुस्तकं होते. तसेच खूप छान टेक्निकल शेतीसाठी उपकरणं, खूप बियाणे, खूप वेगवेगळी अवजारे खूप छान आली होती. दरवर्षी आम्ही व्हिजिट करतो, त्यामुळे आम्ही ह्यावर्षीही गेलो होतो. इथं जवळ मोशीमध्ये खूप मोठं, जगातील सर्वात मोठं असं प्रदर्शन भरण्यात येतं. खूप कंपन्यांची माहिती मिळते, वेगवेगळे अवजारं पाहण्यात येतात, वेगवेगळे आधुनिक तंत्रज्ञान काय आलं असेल, झाडांची काळजी कशी घ्यावी, कोणते बियाणे आलेत, प्रत्येक ह्याच्यावरती उपाययोजना खूप छान दिलेली असते. म्हणून आम्ही दरवर्षी जातो. तिथेच एकांकिकासुद्धा सादर केली जात होती. त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ थोडासा दिलेला आहे, तो पण एन्जॉय करा. खूप छान. आम्ही परत तिथं थोडा दिवसभर आमचा वेळ कसा गेला ते कळालेसुद्धा नाही. आम्ही थोडी पुस्तके, बाकी साधने थोडी घेतली आणि नाश्ता वगैरे करून आम्ही कृषी प्रदर्शनाला भेट देऊन नंतर घरी आलो. बघा, मुलांनाही असे वेगवेगळे कार्यक्रम दाखवले तर त्यांची आवड वेगवेगळ्या क्षेत्रात निर्माण होते. अन्वितला बी 1-2 पुस्तकं घेतली ॲक्टिव्हिटीसाठीची. भेटूया, चला, बाय. हॅप्पी शेतकरी राजा.